नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय एव्हिएशन विभागाकडे पाठवला होता. त्या विभागाकडून हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी वाशी येथे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत दिली. त्यामुळे विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी एक पाऊल पुढे पडले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासंबंधीचा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता. शासकीय प्रक्रियेनुसार राज्य शासनाला याबाबतचा ठराव मंजूर करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा लागतो. त्यानुसार कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर झाला. मात्र हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला नसल्याची चर्चा होती. याबाबत कृती समितीने सातत्याने बैठका घेत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार सुरू ठेवला. त्यास यश आले असून हा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठवला आहे. वाशीमध्ये झालेल्या बैठकीत कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार राजू पाटील, माजी खासदार संजीव नाईक तसेच दशरथ भगत यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यापुढे केंद्र शासनाकडे कशा पद्धतीने पाठपुरावा करायचा याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. दक्षिण रायगड भाजपचे संघटनात्मक बैठकांचा धडाका संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत रोह्यातील शासकीय विश्रामगृहात जिल्हा कमिटी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरिकांना रायगड जिल्ह्यात अभिप्रेत असा भाजपचा विचारांचा खासदार निवडून आणू असा निर्धार सर्वांनी केला. यावेळी सरचिटणीस प्रशांत शिंदे, बिपिन महामुंडकर, मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, श्रेया कुंडे, सोपान जांभेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस कादरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मैत्रीचा फायदा घेऊन एका 20 वर्षीय तरुणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या तरुणाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल परिसरातील मॅरेथॉन भागात राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीसोबत आरोपी ढोलूसिंग राजपूत याची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत ती कामावरून पनवेल स्टेशन येथून घरी परत येत असताना त्याने तिला आपल्या मोटरसायकलीवर घेऊन घरी न सोडता तिला जैनपेठी मार्गावरील निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत या तरुणीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कामत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश खरात, पोलीस नाईक दीपक मोटे यांच्या पथकाने आरोपीस मेडिकल स्टोअर येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश खरात करत आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत सर्वेक्षण समितीने अचानक कर्जत एसटी आगाराला भेट दिली आणि तब्बल 2 तास सर्व परिसराची पाहणी केली. तसेच कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी समितीने कर्जत आगाराच्या कारभारासंदर्भात समाधान व्यक्त करून अधिक चांगले आगार होण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या अध्यक्षतेखालील सर्वेक्षण समिती कर्जत एसटी आगारामध्ये आली. कामगार अधिकारी विलास चौगुले, विभागीय सांख्यिकी अधिकारी राकेश पवार, उपयंत्र अभियंता मृदुला जाधव, विजय मांडे यांचा या समितीमध्ये समावेश होता. आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान, उद्घोषणा तसेच इमारतींची दुरुस्ती याबाबतच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. शिवरायांनी निर्माण केलेल्या रयतच्या स्वतंत्र सार्वभौम स्वराज्याचे रक्षण दऱ्याखोऱ्यातील गडकोट किल्ल्यांनी केले. शिवरायांच्या स्फूर्तिदायी इतिहासाची साक्ष देणारे शेकडो गडकिल्ले संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. त्यापैकी 370 किल्ल्यांवरील माती गोळा करण्याचा संकल्प केलेल्या सुबोधने गेल्या 290 दिवसांमध्ये 361 गडकिल्ले पादाक्रांत करून
सुबोध नुकताच आपल्या गावात रोह्यात आला. रोहा सिटीझन फोरम आणि रोहा प्रेस क्लबने शासकीय विश्रामगृहात सुबोधच्या गडकोटांवरील सुरू असलेल्या मोहिमेसंदर्भात शिबिर आयोजित केले होते. यावेळी सुबोध गांगुर्डे यांनी रोह्यातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. चौक विभागातील नढाळ ठाकूरवाडी येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभागाच्या माध्यमातून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधव यांना वन्यजीव वनराई वृक्ष लागवड याबाबत माहिती देण्यात आली. वन्यजीव सप्ताह अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वन व्यवस्थापन समिती नढाळ यांचे अध्यक्ष, सचिव, सभासद, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संजय वामोडे, वनक्षेत्रपाल समीर खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वी कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत वन्यजीव संरक्षण आणि प्राण्यांचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले. मत्स्य व्यवसायाला काळाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून 38,000 कोटींच्या योजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण विकास योजनेप्रमाणेच मत्स्य विभागालाही आता चांगले दिवस येतील अशी ग्वाही केंद्रीय मत्स्य आणि बंदर विभाग मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी वाशी येथे आयोजित राष्ट्रीय मत्स्य संमेलनात दिली. या पारंपरिक व्यवसायाची सांगड आधुनिकतेशी घालत हा व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत घटकांचा विकास या माध्यमातून केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सहकार भारतीच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रथमच अशा प्रकारे राष्ट्रीय मत्स्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला आमदार मंदा म्हात्रे, आमदार गणेश नाईक, रमेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या राष्ट्रीय संमेलनात देशभरातून 1200 मच्छीमार सहकारी संस्था सहभागी झाल्या होत्या. रोहा शहरापासून जवळ असलेल्या धामणसई आदिवासी वाडी येथील एका 60 वर्षीय वृद्ध महिलेचा जंगल भागात नेऊन तोंड आपटून निर्घृणपणे खून करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणामध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने या हत्या प्रकरणाचा तपास शीघ्र गतीने केला आहे. लक्ष्मी रामा वाघमारे या आजीचा खून नातू शांताराम पांडुरंग जाधव यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा खून आजीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. लक्ष्मी रामा वाघमारे या राहत असलेल्या घराजवळ त्यांचे वडिलोपार्जित शेतीमध्ये डोके जमिनीवर खड्डा पडेपर्यंत कोणीतरी अज्ञात इसमाने आपटून ठार मारले होते. याबाबत रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास करून गोपनीय माहितीदारांकडून माहिती घेऊन संशयित शांताराम पांडुरंग जाधव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केले असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली. माझगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पौद आणि माझगाव अशा 2 आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना स्मशानभूमी नसल्यामुळे पौद येथील पाताळगंगेच्या किनाऱ्यावर अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे. गेली अनेक वर्षे आदिवासी बांधवांना स्मशानभूमी नाही ही मोठी शोकांतिका आहे. पावसाळ्यात अंतिम संस्कार करायचे म्हटले तर जीव धोक्यात घालून करावे लागत आहे. केव्हा नदीला पूर येईल हे सांगता येत नाही. मात्र असे सर्व दृश्य असले तरीसुद्धा या दोन्ही आदिवासी वाडीतील या स्मशानभूमीपासून अजूनही वंचित आहे. पाताळगंगेच्या किनाऱ्यावर एका दगडावर लाकडी रचून विधी केला जातो. शिवाय स्मशानभूमी नाही तर निवारा शेड कोठून येणार? प्रत्येक वेळी ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे आपले जग डिजिटल बनत चालले असताना आदिवासी बांधवांना स्मशानभूमी नाही आहे. गगनयानात बसून अंतराळवीर आता अवकाशाची सफर करणार असून इस्रोकडून या यानाचे फोटो शेअर केले जात आहेत. गगनयान मोहिमेचे 3 टप्पे असतील, ज्यामध्ये पहिल्या 2 टप्प्यातील मोहीम ही मानवरहित असेल. त्यानंतरच्या शेवटच्या टप्प्यात मानवाला अंतराळात पाठवण्यात येईल. चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर आता गगनयानाची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान मानवाला अंतराळ पाठवण्याची भारताची ही पहिलीच मोहीम असणार आहे. इस्रोला गगनयानासाठी पहिले क्रू मॉड्यूल मिळाले आहे, ज्याची पहिली चाचणी ही 26 ऑक्टोबरला होऊ शकते. याच मॉड्यूलमधून अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येईल. या चाचणीमध्ये या यानाची तपासणी करण्यात येणार आहे.